खायला नको म्हणतात तर असा दुधी भोपळा खिसून पुऱ्या करून दिल्या तर मस्त आवडीने खातील। तर इथे आपण दुधी भोपळ्याची साल काढून हा खिसून घेतलाय। तर हे बघा मस्त खीस तयार झालेला आहे। आता यामध्ये ना आपण मसाले घालून घेणार आहोत। इथे आपण वाटण बनवलेलं आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि धने आहे आणि जिरं सुद्धा आहे यामध्ये घेतलेलं। अर्धा चमचा हळद घालून घेतली। आता इथे ना लाल तिखट सुद्धा थोडंसं घातलंय मी, कारण आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे। चवीपुरतं मीठ घालून घेतलंय। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता पीठ घालून घ्यायचे। तर 2 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घालून घेतले आणि अर्धी वाटी एवढं बेसन पीठ घालून घेतलं। एकाच वाटीने पीठ सगळं घ्यायचंय, दोन्ही पण गव्हाचं आणि डाळीचं। तर हे आता पाणी न घालताच आता आपण मिक्स करून घ्यायचंय। तर जेवढा आता कणकेचा गोळा होईल तेवढं हे मिक्स करून घ्यायचंय पाणी न घालताच, कारण दुधी भोपळ्याला पाणी सुटतं। तर बघा अजिबात पाणी लागलेलं नाही, आपण त्याच दुधी भोपळ्याच्या ओलाव्यामध्ये हे पीठ मिक्स करून घेतलंय। आता पीठ सगळं तयार आहे, लगेच आपण पुऱ्या लाटून घेऊया। तर थोडंसं मी इथे पिठीला पीठ घेतलेलं आहे आणि पुऱ्यांना असं पीठ लावलेलं आहे। तर आता तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे, लगेच ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या। मस्त पुऱ्या तयार होतात। याला कोण कोण दुधी भोपळ्याचे घारगे किंवा दुधी भोपळ्याच्या मसाला पुऱ्यासुद्धा म्हणतात आणि 4 ते 5 दिवस छान राहतात, टिकतात सुद्धा प्रवासात न्यायला। आता बघा आपण दोन्ही साईडनी छान पुरी तळून घेतलेली आहे। मस्त खुसखुशीत अशा पुऱ्या तयार होतात। तर आता ही पहिली पुरी तळलेली आहे, आपण सगळ्या पुऱ्यासुद्धा लाटून घेतलेल्या आहेत आणि आता दुसरीसुद्धा पुरी लगेच तळून घ्यायची। दोन्ही साईडनी पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या। मी मोठ्या मोठ्याच्या अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता सगळ्या पुऱ्या आपण इथं तळून घेऊया। तर बघा आता ही सुद्धा पुरी तळून झालेली आहे। याच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। आता मी याच्यासोबत ना या पुऱ्यासोबत खायला मिरचू बनवलेला आहे, म्हणजे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट घालून असं चटणी बनवलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा।